सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धोक्याला बिलगणे, हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे. या गाण्यांनी तर लोकांच्या मनात घर केलंय, पण याबद्दलच आणखीन उत्सुकता वाढवायला आता याचा ट्रेलर आलाय. आयडेंटिकल ट्विन्सनी लोकांना गोंधळात टाकायला जन्माला यायचं असतं. गोंधळ नाही झाला तर फायदा काय ना असं पैदा होईल. काय झोल काय आहे नक्की. ऍक्च्युली ना परवा मंडेला क्विज कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये. मला जरा तरी बरं परफॉर्म करावं लागेल, नाही तर माझी इज्जत जाईल, माझं नाव खराब होईल आणि बहुतेक मला कॉलेजमधनं काढून टाकतील. फिल्म आहे का? सीता नाही तर गीता चालेल, राम नाही तर श्याम फाईट करतो. काय कसं आहे, तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटतोय ना? हा, या ट्रेलरचा सुद्धा मुंबईत लॉन्च इव्हेंट झाला. यावेळी गप्पा मारायला सगळ्यात पहिलं आम्ही गाठलं नेहा राजपालला. निर्माती आहे ना ती सिनेमाची. मनात काय काय चालू होतं तुम्ही अंदाज पण नाही लावू शकणार. आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि एका निर्मात्यासाठी ट्रेलर इज लाईक अ फेस व्हॅल्यू टू द फिल्म. आणि म्हणजे नवरीला जेव्हा आपण बघायला जातो आणि मग लग्न करायचं ठरवतो, तिथली जी जर्नी असते ना ती आज झालेली आहे, सुरुवात झालेली आहे त्याची, की गाणी लोकांना आवडत आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे आता ट्रेलर मध्ये नवरीला पाहिलेलं आहे, आता पिक्चरमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण ते लग्न दिसणार आहे. आशा आहे की त्याच्यामुळे तुम्ही उत्सुक झाला असालच. आणि 16 सप्टेंबरसाठी फिंगर्स क्रॉस्ड आहेत. येस मॅडम, फिंगर्स क्रॉस्ड. पण काय पण म्हणा, हा पहिल्यांदाच वेगळं उदाहरण ऐकलंय. नाहीतर सगळेच बेबी बेबी करत असतात. असो, आता जरा पर्णशी बोलूया. 2 कॅरेक्टर्सचे इंटरव्ह्यू ती एकटीच देणार आहे. हॅपी अंगारिका फेस्टिवल. अंगारकी वडेव. या कॅरेक्टर्स बद्दलच तिच्याकडून जाणून घेऊया. फोटोकॉपी या सिनेमात तुम्ही बघतच असाल. ही मधू आहे आणि ही माला आहे. आणि मधू जी आहे ती एकदम बिनधास्त आहे, आगाऊ आहे. आणि माला जी आहे ती खूप लाजाळू आहे, रोमॅन्टिक आहे, पण खूप हुशार आहे. नॉर्मली आपण डबल रोलवाल्या फिल्ममध्ये असं बघतो की एक चांगली मुलगी असते, एक दुष्ट मुलगी असते, किंवा एक गावातली मुलगी असते, एक शहरातली मुलगी असते. पण ह्याच्यात असं आहे की ते दोघी एकाच घरात राहतात, एकाच शहरात वाढलेले आहेत, दोघी खूप मॉडर्न आहेत, पण त्यांच्यात थोडा ॲटिट्यूड वाईज छोटासा फरक आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून हे खूप अवघड काम होतं की तो छोटा बारीक डिफरन्स दाखवणं. पण विजय मौर्य आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आमच्याकडनं ते करून घेतलं. आणि मला खात्री आहे अशी फिल्म अनेक वर्षात मराठीत तर आली नाही आहे, तर त्याच्यामुळे लोकांना नक्की फोटोकॉपी आवडेल असं मला वाटतं. वेल पर्ण, तुला कधी असं वाटलं का की करिअरच्या सुरुवातीलाच इतकी मोठी अपॉर्च्युनिटी तुला मिळेल? वाटलं नव्हतं, पण इच्छा खूप होती. म्हणजे कुठल्याही ॲक्टरला असतेच ती. पण हे खरंच म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं होतं की अशी फिल्म आहे तर त्याच्यासाठी एक स्क्रीन टेस्ट आहे तर ते तुला आवडेल का द्यायला, तेव्हा मला असं वाटलं होतं की हे जर आपल्याला करायला मिळालं तर म्हणजे स्वप्न खरं होईल, ड्रीम कम ट्रू असल्यासारखं होईल. कोण आहे तुझी बहीण सटवे? हे खूप कमी लोकांना ही संधी मिळते अशा प्रकारच्या सिनेमात एवढं. कारण काय जवळपास अख्खा सिनेमाभर मी आहे आणि प्रत्येक शॉटमध्ये ऑलमोस्ट मी आहे, तर ही खूप मोठी संधी आहे अभिनेत्री म्हणून. यानंतर आम्ही सिनेमाच्या इतर टीमसोबत गप्पा मारल्या आणि या फोटोकॉपीबद्दल आणखीन गोष्टी जाणून घेतल्या. काम करताना माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि म्हणजे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी आणि पहिल्यांदाच करत होतं सगळं. आणि इतके छान लोक होते, सगळेच आर्टिस्ट. आणि आमचा जो एक मित्रांचा ग्रुप दाखवला आहे अख्ख्या फिल्ममध्ये, त्यांच्यामध्ये खरी केमिस्ट्री सुरुवातीला बघायला मिळेल तुम्हाला. आणि त्यांचं प्रेम, मैत्री, त्या फ्रेंडशिपचं जे प्रेम असतं आणि मग एका लवर्सचं जे प्रेम असतं, त्या सगळ्या प्रकाराचं, आजीचं आणि नातीचं जे प्रेम असतं किंवा एका मुलाचं मुलीवर जे असतं, 2 मित्रांचं जे असतं, हे सगळ्या प्रकाराचे प्रेम तुम्हाला बघायला मिळतील या सिनेमात. आणि मला खात्री आहे सगळ्यांना आवडेल. कुणी म्हणे शंकर, कुणी म्हणे विष्णू, पण माझा देव एकच, गणू गणू गणू. मला इकडे ब्रेकअपसाठी बोलवलंयस ना? हो रे. मग आता मी काय करणार? चालता हो, त्वरित तात्काळ ताबडतोब. एका जुळ्या बहिणीची कहाणी आहे. एकीचं नाव मधू आहे
आणि दुसरीचं नाव माला आहे आणि द गर्ल्स फॉल इन लव्ह विथ द सेम गाय. तर माला कधी मधू बनते, मधू कधी माला बनते आणि ह्या गोंधळात समीरचा जो कॅरेक्टर आहे म्हणजे चेतनचा जो कॅरेक्टर समीर वानखेडे तो थोडासा कन्फ्यूज होऊन जातो आणि नंतर काय होतं फिल्ममध्ये तिकडून फिल्म सुरू होते. खरं कुठलं खोटं कुठलं हे खरंय. परत गणला त्याने 100% मधूला पाहिलं असणार आणि कॉम्प्लिमेंट तुला देतो. या खऱ्या खोट्याच्या खेळात मी नेहमीच गणतो. फोटोकॉपीबद्दल जर तुम्ही बघितलं तर एक कम्प्लिटली डिफरंट आणि न्यू आपण फ्रेश पेअर आणतो आहे आणि जर तुम्ही आपले एकंदरीत हिरो बघितले मराठी सिनेमात तर मला वाटतं फार अशी गरज आहे की आपण त्यांना म्हणजे थोडं यंग करावं नाही का. म्हणजे जे कॉलेज गोईंग यूथ आहे त्यांना असे आयकॉन्स मिळावे जे ते रिलेट करू शकतात, त्यांच्याशी कनेक्ट करू शकतात, त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःला बघितलं पाहिजे. पर फॉर मी एज अ चैनल उतना ही इम्पोर्टेंट है कि खाली यंग और फ्रेश नहीं हो पर पूरी फैमिली को अपील करे. तो पूरी फैमिली बैठ के साथ में थिएटर में देख सकती है, पूरी फैमिली बैठ के साथ में टीवी पर देख सकती है. तो सभी को अपील करे, ऐसा कुछ इस फिल्म में खास बात है. अँड यू विल ऑल्सो सी फ्रेशनेस आणि एक जो मूड आहे फिल्मचा, एक तुम्ही जर लुक बघाल, प्रेझेंटेशन बघाल तर तो खूप यंग आणि फ्रेश आणि मला वाटतं तो कनेक्ट करेल आहे आपले जे म्हणजे यंग प्रेक्षक आहेत त्यांच्याशी. मधुशी भांडलीस तू? भांडण कायमचं संपून आले. एनी प्रॉब्लेम? पिक्चर तर भारी वाटतोय. टीम फोटोकॉपीला माय बोलीकडून ऑल द बेस्ट.